नमस्कार भयरसिकांनो. हे पुस्तक पहिल्यांदा प्रसिद्ध झाले 1897 लेखक ब्रॅम स्टॉकर यांच्या अनेक पुस्तकातील हे पुस्तक खूप गाजले. भेसूर, गहन, विलक्षण अशा गोष्टींपैकी ही सर्वात भयानक गोष्ट अजूनही जगातील बेस्ट सेलर आहे. या पुस्तकाची विक्री दशलक्षाची सीमा ओलांडून गेलेली आहे. ड्रॅकुला हे पुस्तक मनाची पकड घेणारे आणि भयानक आहे. इंग्लिश भयसाहित्यात या रक्तपिपासू भूताच्या तोडीचे काहीही नाही. वॉर्निंग. कमकुवत मनाच्या व्यक्तीने, गरोदर स्त्रीने, लहान मुलांनी हे पुस्तक ऐकू नये. मिस मीना म्युरेचे ल्युसी वेस्टर्नाला पत्र. 9 मे. प्रिय लुसी, पत्राला उशीर झाला याबद्दल क्षमस्व. मी कामात अगदी पार बुडाले. दुय्यम मुख्याध्यापिकेचं काम मोठं त्रासदायक आहे. तुझ्याबरोबर सुट्टीचे दिवस काढायला मी अगदी उत्सुक आहे. मीही लघुलिपी शिकते, त्यामुळे जेव्हा माझं जोनाथन बरोबर लग्न होईल तेव्हा त्याला कामात मदत करताना याचा उपयोग होईल. आम्ही दोघं लघुलिपीत पत्रही लिहितोय. परदेश प्रवासाचं जर्नल तो असंच लघुलिपीत लिहितोय. मीही तसंच जर्नल लिहायची सुरुवात केली आहे. मी ते जर्नल जोनाथनला दाखवेन, पण खरं तर ही सरावाचीच वही आहे. बाकी सर्व ठीक. ट्रान्सिल्व्हेनियावरून जोनाथनचं घाईघाईनं खरडलेलं पत्र आलंय. तो ठीक आहे आणि आठवड्यात तो परत येईल. तू बरेच दिवस मला काही कळवलं नाहीस तरी सर्व बातम्या इथे पोहोचतात. तुझ्या त्या उंच कुरळ्या केसांच्या माणसांबद्दल कळव. तुझी मीना. लुसी वेस्टर्नाचे मीना म्युरेला पत्र. 17 चॅथम स्ट्रीट, बुधवार. प्रिय मीना, पत्र पाठवण्यात मी आळशी आहे असं म्हणू नकोस. इथं तसं लिहिण्यासारखं काही नाही. सध्या हवा छान आहे आणि फिरायला मजा येते. उंच कुरळ्या केसांचा असा कोणी माणूस नाही. तुला उगाचच कोणीतरी काहीतरी सांगितलेलं दिसतंय. जो आहे त्याचं नाव आहे होमवूड. त्याचं माझ्या आईशी छान जमतं. तो आम्हाला भेटायला बरेचदा घरी येतो. पण तुझ्यासाठी मात्र तुझ्या जीवनात जोनाथन नसता तर एक छान माणूस आम्हाला भेटलाय. तो डॉक्टर आहे, हुशार आहे आणि अवघा 29 वर्षांचा आहे. एका मोठ्या वेड्यांच्या हॉस्पिटलचा तो मुख्य आहे. मिस्टर होमवूडमुळे माझी त्याच्याशी ओळख झाली. हा माणूस शांत, निश्चयी आणि पटकन विचलित न होणारा आहे. तो दुसऱ्याचे विचार वाचण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या दृष्टीने त्यासाठी मी एक उत्तम उदाहरण आहे. आणखी विशेष काही नाही, पण तू माझी बालमैत्रीण आहेस म्हणून सांगते की माझं एकावर प्रेम जडलंय. मला वाटतं की त्याचंही माझ्यावर प्रेम आहे, पण त्यानं तसं मला सांगितलेलं नाही किंवा शब्दात व्यक्तही केलेलं नाही. तुझं मत कळव आणि पत्र ताबडतोब पाठव. ल्युसी वेस्टर्नाचे मीना म्युरेला पत्र. 24 मे. प्रिय मीना, तुझ्या प्रेमळ पत्राबद्दल आभार. आज तुला गंमतच लिहिते आहे. या 20 सप्टेंबरला मी 20 वर्षांची होईन. अजूनपर्यंत मला एकही लग्नाची मागणी आली नव्हती आणि आज आल्या त्या 3 मागण्या. पहिली मागणी आली ती डॉक्टर जॉन सेवार्डकडून. वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर आहेत. त्यांनी आपलं प्रेम व्यक्त केलं आणि मी नकार दिला. दुसरी मागणी जेवणानंतर आली. तो माणूस टेक्सासमधील अमेरिकन आहे. नाव मिस्टर मॉरिस. जर माझं ऑर्थरवर प्रेम नसतं तर त्याची मागणी मी स्वीकारलीही असती. तिसऱ्याबद्दल काय लिहायचं. ऑर्थर खोलीत आला. त्याने मला मिठीत घेतलं आणि माझं चुंबन घेतलं. मी अगदी सुखात आहे. तुझी ल्युसी. डॉक्टर सेवार्डची डायरी. 25 मे. काल ल्युसीनं मला नकार दिला. मला काही सुचत नाही आहे. या दुःखावर काय हे रामबाण औषध आहे. मी अभ्यासासाठी एक पेशंट निवडला आहे. मी त्याला प्रश्न विचारले, त्यावरून त्याच्यात क्रूरता दिसते. ते पाहून तो माणूस तसाच वेडा राहावा असं मला वाटतं. क्विन्सली मॉरिस यांचे ऑर्थर होमवूडला पत्र. 25 मे. प्रिय आर्ट, तुला बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. आपण एकमेकांच्या दुःखात सहभागी व्हायचो, परस्परांशी गप्पा मारायचो. तसंच करावंसं वाटत आहे. तर उद्या रात्री यासाठी भेटूया का? मला माहीत आहे की ती एक स्त्री रात्रीच्या पार्टीला जाते आणि तू मोकळा आहेस. आणखी एक आपला मित्र तिथं असेल, आपला कोरियातील मित्र डॉक्टर जॉन सेवार्ड. आम्ही दोघं अश्रू ढाळणार आहोत आणि एक सुखी माणसाचं अभिनंदन करणार आहोत, कारण त्यानं ते हृदय जिंकलं आहे. आम्ही तुझं मनापासून स्वागत करू आणि त्या स्त्रीच्या आठवणीत तू खूप प्यायलास तर तुला घरी सोडण्याची व्यवस्था करू. तुझा मित्र क्विन्सले मॉरिस. ऑर्थर होमवूडकडून क्विन्सले मॉरिसला तार. 26 मे. मी नक्की येतोय. मी अशी काही बातमी आणतोय की तुमचे कान झणझणतील. आर्ट. मीना म्युरेचे जर्नल. 24 जुलै, व्हिटबे.
ल्युसी मला स्टेशनवर घ्यायला आली होती. ती आता खूपच छान दिसते. आम्ही तिच्या की सेंट येथील घराकडे गेलो. इथे वरून दरी खूप हिरवीगार दिसते. वरून समुद्रही दिसतो. जुन्या शहरातील घरं लाल छपरांची आहेत. या शहरात वरच्या बाजूला विटबे ॲबीची मोडकी जागा आहे. त्या ॲबेच्या खिडकीत एक गोरी स्त्री दिसते अशी आख्यायिका आहे. हे ॲबे आणि शहर यात दुसरं एक चर्च आहे. त्याच्या भोवती एक मोठी दफनभूमी आहे. या इथून विटबे बंदर दिसतं. बंदराकडे जाणारा हा धसच आहे. तो धस इतका खोल गेलाय की काही थडगी त्यामुळे पडून गेली आहेत. या दफनभूमीचा काही भाग खालील रस्त्याला भेटतो. इथे फिरण्याची जागा आहे, बसायला बागा आहेत आणि लोक इथं फिरायला आणि वारा खायला येतात आणि हा सुंदर देखावा बघतात. मीही आता इथं येऊन लिहित बसले. 3 म्हातारे माझ्या बाजूला बसून बडबडतायत. येथून बंदर, तेथील दीपस्तंभ दिसतोय. तो दीपस्तंभ त्या बंदराच्या भिंतीच्या टोकाला आहे. भरतीच्या वेळाचा समुद्र विस्तीर्ण वाटतो. ओहोटी असताना मात्र ते इस्क नदीचं छोटे पात्र असतं. अर्थात हे बंदर आहे. इथं तरंगती घंटी आहे. हवा प्रतिकूल असली की ती वाजते. मी इथल्या म्हाताऱ्याला ती घंटी आणि खिडकीतील गोऱ्या स्त्रीबद्दल विचारलं. त्यानं त्या सर्व आख्यायिका आहेत म्हणून उडवून लावलं. बोलता बोलता 6चे ठोके पडले आणि तो उशिरा घरी गेला तर नातीला आवडत नाही ही सबब सांगत तो उठला. मग मीही घरी जायला निघाले. 1 ऑगस्ट. मी 1 तासापूर्वी ल्युसीबरोबर इथं आले. ते तिघं म्हातारे इथंच आहेत. ल्युसी म्हाताऱ्यांशी अगदी प्रेमानं वागते. मग मी पुन्हा त्या आख्यायिकांचा विषय काढला. त्यांना काही अर्थ नाही. या निव्वळ थापा आहेत. या थडग्यांजवळ दगडावर लिहिलं हे सर्व खोटं आहे. तिथं एक दगड आहे, त्यावर चोरांनी त्या खलाशाला दूरच्या किनाऱ्यावर मारलं असं लिहिलंय. समजा असं असलं तर त्याचा देह इथं कोणी आणला? साऱ्या थापा आहेत. झालं. तेथील दुसऱ्या दगडावर एक प्रेमळ आईनं आपल्या मुलाच्या आठवणीसाठी तो दगड उभा केलाय. पण मला माहीत आहे की त्या आईच्या जाचाला कंटाळून त्या मुलानं जीव दिला होता. आता सांगा. ल्युसी त्याला म्हणाली, हे तुम्ही मला उगाच सांगितलं. हा दगड ही माझी आवडती बसायची जागा होती. त्यानं जीव दिला म्हणजे आता इथं बसायचं कसं? म्हणून काय झालं? असं म्हणत तो म्हातारा तिथून निसटला. ल्युसी आणि मी मग तिथे बसलो. तिनं मला ऑर्थरबद्दल आणि तिच्या लग्नाबद्दल सांगितलं. त्यामुळे माझा जीव जरा चुटपुटला. महिन्याभरात जोनाथनकडून काही बातमी कळलेली नाही. त्याच दिवशी मी पुन्हा त्या दगडाकडे आले. जोनाथनकडून पत्र नाही. मला काळजी वाटत आहे. रात्रीचे 9 वाजलेत. बंदरातील दिवे लुकलुकत आहेत आणि मी इथं बसून जोनाथन कुठे आहे म्हणून काळजी करते. डॉक्टर सेवार्डाची डायरी. रेनफिल्डची केस फारच स्वारस्यमय होत चालली आहे. त्याच्या काही खास योजना आहेत, पण त्या काय आहेत त्याबद्दल मला माहीत नाही. त्याचं प्राण्यांवर प्रेम आहे, पण तो काही वेळा असा वागतो की तो अगदी क्रूर असावा असं वाटतं. तो माशा पकडतोय. त्यानं ते एवढ्या प्रचंड प्रमाणात जमवले आहेत की शेवटी मला त्याला ताकीद द्यावी लागली. तो चिडेल असं वाटलं होतं, पण त्यानं त्या सोडून देण्यासाठी 3 दिवसांची मुदत मागून घेतली. मला त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं. 18 जून. आता तो एका मोठ्या पेटीत कोळे जमवतोय. त्या माशा या कोळ्यांचे खाद्य बनले आहेत आणि त्या कमी होत आहेत. आपलं अर्ध अन्न तो माशांना आकर्षित करण्यासाठी वापरतोय. 1 जुलै. आता कोळी ही एक मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यांना सोडून देण्याविषयी मी सांगितलंय. तो जरा दुःखी झाला, पण त्यानं तशीच मुदत मागून घेतली. मी खोलीत असताना एक मोठी माशी आत आली. त्यानं ती चिमटीत पकडली आणि माझ्यासमोर त्यानं ती मटकावून टाकली. मी त्याला रागवलो, पण त्याचं म्हणणं की त्याला जीवन देतात. आता तो कोळी कसे घालवतो याकडे मला लक्ष ठेवायला हवं. त्याच्याकडे एक वही आहे. त्यात तो सारखी आकडेमोड करतो. त्याच्या मनात खोलवर काहीतरी समस्या आहेत हे नक्की. 8 जुलै. त्याच्या वेडेपणात एक पद्धत आहे. मी काही दिवस त्याच्यापासून दूर राहिलोय. त्याचे आवडते प्राणी बदललेत. एवढाच फरक झालाय. त्याने एक चिमणी पाळली. कोळ्यांची संख्या कमी झाली. थोडे आहेत, त्यांना तो अजून माशा खायला घालतोय. 19 जुलै. प्रगती आहे. आता कोळी आणि माशा संपल्यात आणि चिमण्यांची संख्या वाढली. मी त्याच्याकडे गेल्यावर त्याने मांजरांच्या पिलाचा हट्ट धरला. त्याचे आवडते प्राणी आकारानं कसे मोठे व्हायचे आणि का ते मी पाहिलं होतं. तीच गत चिमण्यांच्या बाबतीत घडू नये अशी माझी इच्छा होती. मी मोठं मांजर देणार नाही म्हणून त्याला पिल्लू हवं होतं. मी नकार दिल्यावर त्याच्या डोळ्यात खुनाशी भाव उमटले. रात्रीचे 10. मी रात्री त्याची भेट घेतली. त्यानं गयावाया करत पुन्हा मांजराची मागणी केली. मी नकार दिल्यावर तो गप्प होऊन एका कोपऱ्यात बसला. उद्या सकाळी मी त्याला लवकर भेटेन. 20 जुलै. सकाळी लवकर रेनफिल्डला भेटलो. खिडकीत साखर पेरून तो पुन्हा माशा पकडत होता. त्याचा चिमण्यांचा थवा उडून गेल्याचं तो म्हणाला. खोलीत काही पिसं इकडे तिकडे पडलेली होती आणि त्याच्या उशीवर रक्ताचे डाग होते. मी काही बोललो नाही. फक्त त्याच्या बाबतीत काही विचित्र आढळलं तर तेथील माणसाला कळवायला सांगितलं.
सकाळी 11 वाजता मी रेनफिल्डला झोपेच्या औषधाचा मोठा डोस दिलाय. त्याची ती डायरी मी बघायला घेतली. एक नक्की, माझा हा खुनी वेडा विशिष्ट प्रकाराचा आहे. मी त्याला आता जीव खाणारा वेडा असे म्हणतो. जितके जीव त्याला आपल्यात घालता येतील तेवढे घालून तो ते जिरवतो. त्याची विशिष्ट पद्धत आहे. पुष्कळ माशा कोळ्याला देणं, पुष्कळ कोळी चिमण्यांना देणं आणि ते पक्षी खायला त्याला मांजर हवं होतं. त्याचं पुढचं पाऊल काय असणार होतं? मला सारखं वाटतं की या माणसाच्या मनाचा शोध मला लागला तर या शास्त्रात मी मोठी प्रगती करू शकेन. त्याच्या दृष्टीनं किती जीव म्हणजे माणसाची किंमत होते. त्यानं आपला हिशोब बरोबर पुरा केला आहे आणि नवीन नोंदणी सुरू केली आहे. प्रत्येक दिवशी आपल्यातील किती शहाणे नवीन नोंदणी सुरू करू शकतात. माझ्या आशेचा गळा मला कालच घोटल्यासारखा वाटतोय. ल्युसी, मी तुझ्यावर रागवलेलो नाही किंवा ज्याचं सुख तुझं आहे त्या माझ्या मित्रावरही रागवलेलो नाही. सारं विसरण्यासाठी आता फक्त काम आणि काम करणार आहे. मीना म्युरेचे जर्नल, 26 जुलै. मी काळजीत आहे. मी लघुलिपीत लिहिते पण अक्षर लिहिण्यापेक्षाही वेगळं आहे. मला ल्युसी आणि जोनाथनची काळजी वाटते. काल ड्रॅकुला गडीवरून जोनाथनने लिहिलेलं पत्र मला मिस्टर हॉकिन्सनी पाठवलं आहे. तो घरी यायला निघालाय. एवढी एकच ओळ त्यात आहे. हे जोनाथनच्या स्वभावात बसत नाही म्हणून मी बेचैन आहे. ल्युसी जरी ठीक असली तरी पुन्हा तिचं झोपेत चालणं सुरू झालंय. तिच्या आईने हे मला सांगितलं. आता प्रत्येक रात्री दरवाजाला कुलूप लावायचं असं ठरवलं आहे. ल्युसीच्या आईला वाटतं की झोपेत चालणारी माणसं छप्परावर कड्यावरही जातात आणि अचानक जाग येऊन खाली पडतात. बिचारी, तिला ल्युसीची काळजी वाटते. ल्युसीच्या वडिलांनाही हीच सवय होती आणि थांबवलं नाही तर ते सरळ रात्री बाहेर जात असत. वसंत ऋतूत ल्युसीचं लग्न होणार आहे. पुढच्या आयुष्याबद्दल तिच्या योजना चालू आहेत. मीही तेच करत आहे. फक्त जोनाथन आणि मी साध्या रीतीनं सुरुवात करणार आहोत आणि माझ्या पगारातच सर्व करायला हवं आहे. मिस्टर होमवूड हा लॉर्ड गोल्डामिंगचा एकुलता एक मुलगा आहे. सध्या त्याच्या वडिलांची प्रकृती ठीक नाही पण तो लवकरच इथं येणार आहे आणि ल्युसी दिवस मोजते. या वाट पाहण्याचा तिला त्रास होतोय. तो आल्यावर सर्व ठीक होईल. 27 जुलै. जोनाथनची काही बातमी नाही. मला काळजी वाटते. लुसीचं झोपेत चालणं वाढलं आहे त्यामुळे मला रात्री जाग येते. तिची काळजी आणि असं अवेळी जाग येणं याचा माझ्यावर परिणाम होतोय. ल्युसीची प्रकृती ठीक आहे. मिस्टर होमवूड आपल्या आजारी वडिलांना भेटायला गेलेत. ल्युसी वैतागली. 3 ऑगस्ट. एक आठवडा संपला. जोनाथनची अजून बातमी नाही. तो आजारी तर नाही ना? मी त्याचं शेवटचं पत्र पुन्हा पाहते. हस्ताक्षर त्याचं आहे पण ते पत्र त्याचं वाटत नाही. गेल्या आठवड्यात ल्युसी झोपेत चालली नाही. झोपेतही ती माझ्यावर लक्ष ठेवून असते. ती दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते आणि मग खोलीभर किल्ली शोधत राहते. 6 ऑगस्ट. अजूनही जोनाथनची काही बातमी नाही. त्याला कुठे पत्र लिहावं किंवा काय करावे कळलं असतं तर बरं झालं असतं. ल्युसी एकंदर ठीक आहे. हवेत वादळाची चिन्ह आहेत. सूर्य ढगात दडलाय. दिवस अंधारलेला आहे. जिकडे तिकडे करडा रंग पसरलाय. त्यात फक्त गवत तेवढं हिरवं दिसतंय. वादळाची जोरदार चिन्ह आहेत. मिस्टर स्वॉल्स माझ्याकडे येत आहेत. त्यांना माझ्याशी बोलायचं आहे. ते माझ्या शेजारी येऊन बसले. ते अस्वस्थ वाटत आहेत. मी त्यांचा हात थोपटला आणि त्यांना बोलायला प्रवृत्त केला. मग ते म्हणाले, मागे इथल्या दगडांबद्दल जे काय बोललो त्याबद्दल तुला धक्का बसला असेल पण मला तसं म्हणायचं नव्हतं. मला मृत्यूची भीती वाटू नये म्हणून मी त्याच्याशी खिल्ली उडवली. पण आता मृत्यू जवळ आला आहे. एखाद्या दिवशी तो मला बोलवेल. मी ते टाळू शकत नाही कारण मृत्यू अटळ आहे. तो केव्हाही येऊ शकेल. येणाऱ्या वाऱ्यात मला त्याची चाहूल लागली आहे. ती वातावरणात आहे. मला सुखानं जाऊ दे. आणि त्यांनी माझा निरोप घेतला. त्यांचं ते विचित्र बोलणं पण तेवढ्यात किनाऱ्यावरचा तटरक्षक माझ्याशी येऊन बोलला. बोलताना त्याचं सर्व लक्ष एका विचित्र जहाजाकडे लागलेलं होतं. ते जहाज रशियन दिसतंय. ते कुठं जात आहे हे मला समजत नाही. पहा असो, उद्या या वेळेपर्यंत आपल्याला त्याच्याबद्दल सर्व कळेल. मित्रांनो, हे साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात बनवण्यास आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर आम्हाला आणखी मेहनत घेऊन उत्तम भाई साहित्य बनवण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.